हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दुपारचा वेळ होता, म्हणजे मॅक्झिमम 3:30-4 वाजले होते. कुठे जायचं म्हणून ठरवलं होतं, ताईकडे जायचंच होतं म्हणून आम्ही लवकर आवरून घेतलं. मी यांच्यासाठी चहा वगैरे केला, नंतर सगळं घरातलं आवरून घेतलं आणि या दोघांची मस्ती चाललेली होती ते बघून मला जेलस फील होत होतं. नंतर मी बिट्टूला घेतलं आणि त्याचं सगळं आवरून घेतलं. बघा, बापलेकांनी आवरून घेतलं आणि लगेच निघालं. त्यांना असं वाटत पण नाही की मी आवरलं की नाही आवरलं. दोघं पण निघून झाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर आम्हाला एक समोर उसाचा रस भेटला, म्हणून ते उसाचा रस वगैरे पिला. बरीच ऊन कमी झालेली होती, वातावरण पण चांगलं होतं. चिऊसाठी काही खायला घ्यायचं होतं म्हणून एका शॉपमध्ये थांबलं. तिथे इतकी व्हेरायटीज होती खाण्याची, छोट्या बाळाला खायसाठी खूप वस्तू होत्या. नंतर आम्ही लगेच पोचलो आणि पोचल्यानंतर आईने चहा वगैरे ठेवला आणि बिट्टूने अंडा खाऊन घेतला. म्हणून म्हणते, छोट्या बाळांनी जास्ती चॉकलेट नाही खाल्ल्या पाहिजे. हिला इतका त्रास होत होता, हिची इतकी दाढ दुखत होती, म्हणून तिला बर्फाने शेकवलं. आणि आजी रात्रीची तयारी करत होती स्वयंपाकाची, म्हणून ती शेपू वगैरे चिरून घेतली. नंतर चिऊला इतका त्रास होत बघून याने चिऊची मया केली. नंतर चिऊ इतकी रडत आजी तिला शांत करत होती. नंतर थोडा वेळ थांबलो आम्ही आणि घरी जायसाठी निघालो. नंतर घरी पोचताच आम्हाला मधून सामान घ्यायचं होतं, म्हणून तिथून सामान वगैरे घेतलं आणि रात्री आम्ही बाजारात गेलो. बाजारात म्हणजे सोमवार आमच्या इकडे बाजार भरतो. मला त्या बाजारामध्ये किती दिवसानंतर फणस भेटला. मला फणसची भाजी खायची होती, म्हणून फणस वगैरे घेऊन घरी आली आणि स्वयंपाक करून घेतला. नंतर हा बघा इकडे मस्ती करत होता. स्वयंपाक झाल्यानंतर बिट्टूला मी शिकवत होते हे कसं खेळावं लागतं, कारण आता त्याला शिकवलं तर मोठ्यापणी त्याच्या कामात येणार आहे. नंतर मला रात्री थंड प्यायची इच्छा होती, म्हणून मी फालुदा प्यायला गेले. बाहेर निघाल्यानंतर माहिती पडलं इतकी थंडी होती, म्हणून येताना मला शुभमने गाडी चालवायला लावली. थंडी इतकी असल्यामुळे लवकर घरी आलो आणि बिट्टू बघा कसा बदाम शेक पितो. घरी आल्याला बदाम शेक पिल्यानंतर तो झोपला. असा होता आमचा दिवस. थँक्यू.